नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन अभ्यासक्रमातील इयत्ता 6वी मधून 6वीतील नागरिकशास्त्र या विषयातील पाठ दुसरा भारतीय संविधान या पाठाचा स्वाध्याय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, सांगा पाहू. यामध्ये एक कायदे तयार करणारे मंडळ, तर उत्तर आहे कायदे मंडळ. 2 संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष अर्थात डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3 भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 2 तक्ता पूर्ण करा. तर तक्त्यामध्ये 2 तक्ते आहेत, एक समिती प्रमुख आणि समितीचे नाव. दुसरा तक्ता समितीचे नाव. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना सभा नियम समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समिती, पंडित जवाहरलाल नेहरू संघ राज्य समिती, सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. प्रश्न 2 आहे, संकल्पना स्पष्ट करा. 1 संविधान. तर ह्याचे उत्तर आहे, देशाचा राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यांस एकत्रितपणे संविधान असे म्हणतात. प्रश्न 3 संकल्पना स्पष्ट करा. 2 मसुदा समिती. उत्तर आहे, मसुदा समिती ही भारतीय संविधानाची निर्मिती करणारी महत्वाची समिती होती, जिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. विविध समित्यांच्या अहवालाचे पुनरावलोकन करून संविधानाचा अंतिम मसुदा मसुदा समितीने तयार केला. मसुदा समितीचे अध्यक्ष प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रश्न 4 प्रत्येक देशाला संविधानाची गरज का असते याबाबत तुमचे मत लिहा. तर आहे, देशाचा राज्यकारभार सुरळीत व न्याय्य चालण्यासाठी संविधान आवश्यक असते. 2 संविधान सरकारच्या सत्तेवर नियंत्रण ठेवते, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करते, अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ देत नाही. संविधान कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ यांच्यात सत्तेचे वाटप म्हणून करते. प्रश्न 5 तुम्ही काय करा. तर संविधानातील समता हे मूल्य समजून सांगण्यासाठी तुम्ही काय करा. 1 केवळ उपदेश न करता मी स्वतः घरातील सर्व कामे आनंदाने करून आणि सर्वांना समानतेची वागणूक देऊन कृतीतून समानता हे मूल्य आचरणात आणेल. 2 समानतेचे महत्त्व सर्वांना समजून सांगेल. वहीमध्ये मूलभूत हक्क व न्याय तुमचे कर्तव्य याचा तक्ता तयार करा. तर तक्ता असा असेल, मूलभूत हक्क आणि त्याविषयी माझे कर्तव्य. तर हे 5 मूलभूत हक्क आणि त्याच्याविषयीचे कर्तव्य लिहिलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. असेच विविध सर्व 6वी 7वीचे पूर्ण पाठाचे स्वाध्याय मी टाकत आहे. तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.